काय सरपंच काय चाललंय? अरे काय चाललंय? हा झेंडावंदन जवळ आले म्हणून आलतो. या वर्षी झेंडावंदन सरपंचाच्या हस्ते व्हायला पाहिजे. हा पण नाही नाही जी रचना तसा झेंडावंदन सरपंचाच्या हस्ते होणार गावात. अहो पण भाऊन अहो, विचारून तरी भाऊनीच सांगितलंय ना. नाही तर मी कशाला येतोय मारायला? केला का फुपाटा फुटक्या हाताची मेली. ए आमड्या साडी दे रे. काय हो, आम्ही काय म्हणतात गुडगे बिडगे? काय सांगायचं बाबा 9 महिने उदरात वाढवलं तो जाऊन बसला शहरात. इथं पाणी मागायचं म्हणलं ना तरी घासा खरवडावा लागतो बघ. चालायचंच मामी. मी काय करतो, तो मला ते छचुंदराचं तेल आणून देतो गुडघ्याला चोळायला. रोज रात्री चोळायचं. टाईटच होतंय. तुम्ही तोडून पाणी पिऊ शकता. कुणाला काही विचारायचं नाही, काय नाही. सरळ आपण जायचं डेऱ्यातनं पाणी प्यायचं. आई आई ग कोण कुठला तू तुला माया फुटली र पोरा. देव तुझं बरं करेल र बाबा. ठेव. काय आहे? पैसा माल नको पैसा. अहो राहू द्या मामी. म्हाताऱ्या माणसाला द्यावं चांगलं असतंय. कमवायचं कुणासाठी? कसं कळत र तुला? ते काय असे माणूस की म्हणून तुमचे आशीर्वाद राहू द्या मामी. आणि झेंडावंदनाच्या दिवशी सरपंचांना जरा लवकर जावं लागणार. तेवढं फक्त त्या दिवशी तुम्ही झोपून राहा ना. मी कशाला उठते मी झोपूनच राहते. हा येऊ का? चला या म्हड्या. धरा ना. आप्पा भाऊ आ आदरणीय झेंडा आदरणीय भारतीय झेंड्याचे त्रिवार वंदन करून भाऊ प्रमुख पाहुणे ॲडिऑन्स आणि ग्रामसभा ग्रामसभा आहे तर सगळ्यांनी ग्रामसभेला यायचंय 13 तारखेला दुपारी 4 वाजता. जय हिंद जय महाराष्ट्र. वाजवा रे टाळ्या. केशवभाऊजी यांना मी विनंती करते की त्यांनी सत्कार स्वीकारावा. चल. आदरणीय कुलकर्णी अण्णा, भाऊ, आज भाऊंच्या आशीर्वादाखाली इथं आपण समजे जमलेलो आहोत. तरी ग्रामसभा तेवढ्या करताच बोलवलेली आहे की बाबा काय म्हणजे आपल्याला आजे गावकरी म्हणून असं वाटतंय की इथं मंदिर व्हावं बाबा. तर त्या पद्धतीचा निर्णय घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. त्याच्यामध्ये एक म्हणजे या ठिकाणी आपण मंदिर बांधावं म्हणजे बांधून टाकू हा निर्णय आपण घेतला म्हणजे घेणारच आहे. तर त्यासाठी एक समिती नेमावी आणि मग समितीने मंदिरासाठी पैसे उभारण्याचं काम करावं आणि गावाला एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख मिळू शकते. या संबंधी भाऊ आपल्याला नीट मार्गदर्शन करतील. तर मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी नीट मार्गदर्शन करावं. जय हिंद जय महाराष्ट्र. वर्गे जरा लेकरू म्हणून खांद्यावर घेतलं आणि ते जर का कानात मुतलं तर काय वाटेल. तशी भावना आहे माझ्या मनाची या क्षणाला. ही सगळी शेमडी पोरं ढुंगण धुता येत नव्हतं यांना. तेव्हापासून मी राजकारणात आहे. देऊळ बांधायचे भाषा करतायत लोक. पण मी म्हणतो एखाद्या अवघडलेल्या बाईला जायला रुग्णालय नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे,
म्हणजे तिथे एखादा एपिसोड दाखवला आणि इथं बसून आम्ही बघितला अशी व्यवस्था नाही, कारण लाईनच नसते, रिपीटच पाहावा लागतोय. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अण्णांच्या मदतीनं मी एक मोठ्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. तर 4 नरोटे उठतात ना, काय तर दत्त आले. अरे आले तर येऊ दे की, मी कुठे नाही म्हणलो, जावा नमस्कार करावा. अण्णा म्हणले ते बरोबरच आहे, सगळ्यांची म्हणजे भावना असते वैयक्तिक असावी की. पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट मधली कामं सोडून मंदिर बांधायचं म्हणजे काय पोरासोरांचा खेळ आहे का? देवाधर्माची अशी टिंगल केलेली मला चालणार नाही. जोड्यानं सडकीने एकेकाला सांगून ठेवतो, नाही अण्णा खरे मानिनी एकेकाला विकासाचं राजकारण करायचंय मला. हॅलो साहेब, प्रायव्हेट मध्ये या. हां हां होय. आता या ठिकाणी मोठा वादाचा प्रश्न निर्माण झालेला आहे की बाबा मंदिर बांधायचं का नाही. तर म्हणलंय बर का, मला काय विचारता मी काय सांगू, त्याच्या जे मनात असेल तसेच समजे वागू. अहो देवा पुढे सगळे लिहीन, तो देवाला आपलं म्हणीन, तो सत्ता गाजवीन. तेव्हा पण जा. भक्तीचा गरुड घेऊन या झाप, भक्तीचा गरुड घेऊन या झाप, परांची फडफड आणि उडंचू आणि उडंचू आणि उडंचू आणि विकासाचं राजकारण करताना अध्यात्माची बैठक पक्की पाहिजे, त्याशिवाय समाज प्रगतीपथावर जाणार नाही. तुमच्या मंदिराच्या आणि श्रद्धेच्या मी कधीच विरोधात नव्हतो, नाही आणि नसेल. माझं म्हणणं एवढंच आहे की जे काय करायचं ते सगळं जबाबदारीने करायला पाहिजे. मोहनजोदडो हडप्पा हे इथं मागे मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आपल्याला. तेव्हा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं मंदिर बांधू आणि त्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसेल आणि आमदार साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे त्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवकांचे नेते भाऊसाहेब गलांडेंचा विजय असो. युवकांचे नेते भाऊसाहेब गलांडेंचा विजय असो. युवकांचे तरुण नेते आप्पासाहेब गलांडेंचा विजय असो. भाऊसाहेब गलांडे जिंदाबाद. आप्पासाहेब गलांडे जिंदाबाद. भाऊसाहेब गलांडे सरपंच आहेत का? सरपंच हे आहेत? काय आहे? सरपंच नाहीयेत. अहो मामी असं नका ना करू. अहो मला तहसीलदार ऑफिसला जाऊन आज चार्ज जमा करायचंय. अरे सरपंच नाही आहे, सरपंचाला टाइम नाही. अहो मामी भाऊंनी सांगितलं मला जाऊन सही घ्यायला. भाऊनी सांगितलं. अरे देवा देवा देवा, आय, 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 आय. 500 दे. 500? अरे फालतू फालतू कागदावर सही करायला हजार देतात. भाऊचं नाव सांगितलं म्हणून तुला 500. हा. कागद बघू, कागद बघू, कागद बघू. सांच्याला ये. अहो मामी आता आत्ताच जायचंय म्हटलं तर. मामाईला गेले तिथनं काय भूतावानी सही करणार आहेत लांब हात करून. पण मामी आता जा म्हणलं ना, जायचं सांच्याला यायचं 4 वाजता. जा. माझे वेगळे ठेव.